सामाजिक समता संघ या सामाजिक संघटनेच्या वतीनं राजेंद्र महाराज गटविकास अधिकारी यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रीतसर निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे। केंद्र सरकारने पाली भाषेला अभिजात दर्जा दिला आहे। पाली भाषा आपल्या देशाची भाषा असून तथागत बुद्ध यांच्या काळापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील 14 ऑक्टोबर 1956 रोजी बुद्ध धम्माची दीक्षा घेण्या अगोदर नागरिकांना पाली भाषा शिकवली आणि ती बोलली देखील जात होती। त्या धर्तीवर राज्य सरकारने पहिलीपासून मराठी, इंग्रजी, हिंदी शाळांमध्ये तृतीय भाषा म्हणून पाली भाषा शिकवली पाहिजे आणि सर्व शाळेत पाली भाषेचे शिक्षक नियुक्त करावेत, जेणेकरून आपल्या राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला पाली भाषांचं ज्ञान संपादन करता आलं पाहिजे। विद्यार्थ्याला पाली शिकवली पाहिजे। पाली भाषेचा जो दर्जा आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? सध्या शाळांमध्ये सध्या काही ठिकाणी शिकवलं जाते, काही ठिकाणी शिकवलं जात नाही। त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं की ते कंपल्सरी झालं पाहिजे। पाली ही शिकवलीच गेली पाहिजे आणि ज्या ठिकाणी पालीचे शिक्षक नसतील त्या ठिकाणी पालीचे शिक्षकाची नियुक्ती केली पाहिजे शासनामार्फत। आणि पालीचा कालखंड समजा कुठून आणि कुठपर्यंत थोडा हे होता राजभाषेचा दर्जा म्हणून? पाली ही राजभाषा तथागत बुद्धाच्या काळामध्ये जेवढे बी राजे होते, जेवढे महाराजे होते आणि प्रजा होती, ही सगळी पालीच बोलायची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धर्मांतराचा विषय घेतला आणि बुद्ध धर्म स्वीकारायचा जेव्हा त्यांनी पक्का निश्चय केला, त्यावेळेस या महाराष्ट्रातले बरेच लोक बाबासाहेबांना म्हणायचे की पाली भाषा म्हणजे आम्हाला पूजा अर्चना वंदन हे कसं करावं, तर ती भाषा काय अवगत नव्हती। मग बाबासाहेबांनी बाहेर देशात चीनमधून जाऊन ती भाषा घेऊन आले आणि 1950ला पुस्तक छापलं बुद्ध वंदनेचं, ज्याच्यामध्ये पाली भाषा आणि पाली भाषेचा मराठीमध्ये अनुवाद आहे। म्हणून महाराष्ट्रात पाली भाषा शिकवली गेली पाहिजे आणि बाबासाहेबांनी त्यावेळेस पाली भाषा शिकवला। खूप लोक पाली भाषा शिकले आणि ते आज काही लोक पाली भाषा बोलतात, काही पूजा आणि अर्चना सुद्धा पाली भाषेमध्ये होतात। पाली भाषा ही आपल्या देशाची 2500 वर्षापूर्वीची भाषा म्हणून आपण भाषेचे जतन केलं पाहिजे, अशी मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सामाजिक समता संघानं केली आहे। यावेळी संस्थापक अध्यक्ष श्रीरंग ससाणे, ॲडव्होकेट महेंद्र कुमार रंगारी, प्राध्यापक राघोजी पुंडगे, अजिज खान, मोहन गायकवाड, ॲडव्होकेट राजकिशोर कुशवा, कांतीलाल खरा, दिलीप वरकट, एकनाथ थोरे, BK जाधव, संजय साबळे, अजय मगरे, कैलास काळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। जनरल न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरकट यांची रिपोर्ट।